माझे नाव ईश्वर नारछोडे. मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 10वीची परीक्षा देणार होते. त्यांचे वडील रामजीबाबांनी असा विचार केला की आपल्या घरची परिस्थिती संपूर्ण घरच्यांना तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जायची नाहीये, म्हणून त्यांनी बाकी कुटुंबियांना घरीच ठेवले आणि हे दोघं भाड्याची खोली करून तालुक्याच्या ठिकाणी राहू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणजे रामजीबाबा ते स्वतः त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत होते आणि परीक्षा जवळ आल्यावर ते जेवण करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सकाळी 11च्या सुमारास परीक्षा द्यायला जात होते आणि 3च्या सुमारास घरी येत होते. घरी आल्यावर ते जेवायला बसत होते आणि वडिलांना प्रश्न विचारत होते, बाबा तुम्ही जेवले नाहीत का? त्यावर रामजीबाबा म्हणायचे, आधी तुम्ही जेवण करून घ्या, नंतर मी करेन. असे रोज होऊ लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपर देऊन आल्यावर वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही जेवले नाहीत का? त्यावर रामजीबाबा नेहमी सारखं उत्तर द्यायचे की आधी तुम्ही जेवण करून घ्या, नंतर मी करेन. एके दिवशी बाबासाहेबांच्या लक्षात ही गोष्ट आली की माझं जेवण झाल्यावर तर टोपलीमध्ये भाकर शिल्लक राहत नाही. तर परीक्षेच्या काळात त्यांचे वडील त्यांना स्वतः पोटभर जेवण घालत व स्वतः उपाशी राहत. एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वडिलांना विचारले, बाबा माझं जेवण झाल्यावर तर टोपलीमध्ये भाकर शिल्लक राहत नाही, मग तुम्ही इतक्या दिवसापासून काय खात आहात? तुम्ही रोज उपाशी आहेत का? तुम्हाला भूक नाही लागत का? त्यावर रामजीबाबा म्हणाले, भीमराव या भाकरीने माझी भूक भागणार नाही. जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुमच्याकडे बघताना मला मान वर करून राहावं लागेल, सर्व जग तुमचं जे जे कार करेल, तेव्हा माझी भूक भरणार. तोपर्यंत माझी भूक भरणार नाही. अरे घरात लाईट आहे म्हणून आपण घरात बसत नाही, पण ज्यांच्या घरातच लाईट नव्हती, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले, बॅरिस्टरची डिग्री घेतली आणि आजही त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे, शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका सरपंच पदापासून ते एका पंतप्रधान पदापर्यंत, एका पटवारी पदापासून ते एका राष्ट्रपदापर्यंत असं कोणतंच क्षेत्र नाही ज्यामध्ये ही मुली मुलाच्या बरोबर नाही. आणि हे तुम्हाला तुमचं नशिबाला नाही, हे तुम्हाला मिळाले आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागामुळे. हे तुम्हाला मिळालेलं आहे राज्यमाता, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, श्री छत्रपती शिवाजी महाराज, श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे. हे तुम्हाला मिळालेलं आहे राजश्री शाहू महाराजांच्या आरक्षणामुळे. आणि आज हे सर्व तुम्हाला मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. ही आहे संविधानाची ताकद. जरा विचार करा, भारतात 29 राज्य, 10 धर्म, 7,500 जाती, 3,000 भाषा, हजारो संस्कृती, शेकडो पंथ, 75 कोटी कुटुंब आणि 150 कोटी लोकसंख्या असणारा हा देश. आणि गेल्या 75 वर्षांपासून या सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारे म्हणजे आपल्या भारताचं संविधान होईल. असं म्हटलं जातं, अगर ज्ञान एक है तो शिक्षा को किसने बांटा, जब प्यास एक है तो पानी को किसने बांटा, बताओ ना माँ हम लोगों को जाति में किसने बांटा, जिस दिन मैं बड़ा होऊंगा किताब लिखूंगा उस दिन सबको बराबर का हक दूंगा. अशी विचारधारा असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशांसारख्या महामानवांना म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा आणि स्वाभिमानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.